फुलं अर्पण करावी, फळं आणि सात्विक नैवेद्य दाखवावा. नागदेवतेचे ध्यान करून हात जोडून प्रार्थना करावी. यानंतर ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. पूजा झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी आरती करावी. आपापल्या घरातील प्रथा परंपरेनुसार आपण नागदेवतेची पूजा करू शकता. तुमच्या भागामध्ये नागदेवतेची पूजा कशी करतात, नागपंचमीला काय विशेष करतात हे कमेंट करून नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाचं, नागपंचमी म्हटलं की नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. मात्र महत्त्वाची गोष्ट, जिवंत सापाला पकडून दूध पाजू नये. त्यामुळे नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्रासमोर नैवेद्य म्हणून दूध ठेवण्याची धार्मिक पद्धत आपण अवलंबू शकतो. आता नागपंचमीच्या दिवशी विशेष काय करावं, तर काही सोपे धार्मिक उपाय आहेत जे तुम्ही या दिवशी करू शकता. सर्वात पहिला उपाय, शिवपूजा. नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावं, बेलपत्र व्हावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दुसरा उपाय तुम्ही करू शकता, नागदेवतेच्या मंत्राचा जप. भगवान शिवाची पूजा झाल्यावर जेव्हा आपण नागदेवतेची पूजा कराल त्यानंतर ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. यावेळी नागदेवतेसमोर दिवा लावून या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 11, 21 किंवा 108 वेळा किंवा आपल्या क्षमतेनुसार या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. एवढंच नाही तर काही धार्मिक ज्योतिषीय परंपरांमध्ये नागपंचमीला चांदीची वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. आता चांदी ही शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. मात्र हा उपाय श्रद्धेचा भाग आहे. चांदी खरेदी केल्याने आर्थिक लाभ होतो असाही भक्तांचा विश्वास आहे. आता ज्यांच्या कुंडलीत राहू केतूशी संबंधित दोष असल्यास ज्योतिषीय विश्लेषणात सांगितलं गेलंय की ते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना करून आपले दोष दूर करू शकतात किंवा काही प्रमाणात का होईना ते कमी करू शकतात. यासाठी काही परंपरांमध्ये नागदेवतेची पूजा, शिवमंत्रांचा जप आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. आपण यावेळी राहू मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम राहवे नमः किंवा केतू मंत्राचा जप, जसे ओम केतवे नमः या मंत्राचा जप करू शकता. हे मंत्र म्हणताना उच्चाराबाबत काही खात्री नसेल तर साधा ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा भक्तिपूर्वक जप करता येऊ शकतो. यामुळे काल सर्पदोष किंवा नागदोष कमी होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं. मात्र हे विशिष्ट उपाय